आमदार साहेब तुम्हाला एक आठवण करून द्यायची होती. ज्यावेळेस निवडणुकापूर्वी आपला जो रेल्वे ब्रिज होता खडकीचा, त्याचे तुम्हाला आम्ही आठवण करून दिली की ते काम आहे, तिथं नेहमी पाणी साचतं आणि तो प्रश्न तुम्ही मार्गी लावता असं आश्वासन दिलं. कुठे कुठे आपला रेल्वे ब्रिज. हो हो हो. तर त्याबद्दल आता त्याच्याबद्दल जे काही रेल्वेचा अंडरपास आहे त्याच्यामध्ये रेंजिल्सचा आहे आणि खडकीचा आहे. त्यामुळं खडकीचा अंडरपास हा आता वायडन करायचा आणि त्याचा जो काही स्लोप आहे तो बरोबर ड्रेनेजला जोडायचा. अशा प्रकारचं जे काही आपण पाठपुरावा करत होतो तो आता अंतिम टप्प्यात आहे. महानगरपालिकाचा जो प्रकल्प विभाग आहे आणि महानगरपालिका आयुक्त, रेल्वेचे DRM अशा अनेक बैठका झाल्यात आणि आता तो जो पहिला भाग आहे रेंजिल्सचा अंडरपास तो आता करायचा निर्णय जवळजवळ पक्का झालेला आहे. लवकरच त्याचं पाठपुरावा करून आपण त्याचं टेंडर हे पब्लिश करू आणि हा विषय ॲटलिस्ट एका बाजूचा जरी तो कमी होईल आणि मग आपल्याला खडकीचा जो अंडरपास आहे तिथे आपल्याला कशा पद्धतीने पाणी नाही साचणार याच्याबद्दलची वेगळी व्यवस्था आपण करायचा विचार करतो. दुसरा प्रश्न असा की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, तर तिथला मतदार आणि आपला तो मतदार आहे, तर नेमकं काय सामील होणार म्हणजे 100% ह्याच्यावरती खूप विस्तृत अशी बैठक ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आत्ता झाली. त्याला आदरणीय पालकमंत्री अजितदादा पण होते, अजितदादा पवारसाहेब होते आणि त्याच्यामध्ये आता असा निर्णय झाला की 3 महिन्यामध्ये अजून एक बैठक होणार ज्याच्यामध्ये जे काही थोडे डिफेन्सिव्ह मॉडॅलिटीज येतात. हा तर पक्का निर्णय झाला आहे की आपल्या डिफेन्सनी पण अनुकूलता दाखवली की जे सिव्हिलियन एरियाज आहेत ते महानगरपालिकेमध्ये मर्ज करायला काही अडचण नाही आहे आणि त्यामुळे जे काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यावरती अजून एक राऊंड चर्चेची ही आता महाराष्ट्र राज्य शासनचे जे अधिकारी आहेत आणि डिफेन्सचे अधिकारी यांच्यामध्ये होणार. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली परत 3 महिन्यानंतर एक बैठक होणार आणि ह्याचं मर्जर हे 6 जे काही कॅन्टोन्मेंट बोर्ड महाराष्ट्रातले त्याचं मर्जर हे नक्की होणार. SRAचा पण खूप मोठा विषय आहे आणि तुमच्या भागात झोपडपट्ट्या खूप मोठ्या प्रमाणात. हो, त्यांचं पुनर्वसन नक्कीच. त्याला बरीचशी आता आज यावेळेला SRAवरती पण त्याला कशी ते प्रकल्प रखडलेत, कसं काही कशामुळे ते एवढे वर्षानुवर्ष दिरंगाई होती ह्याच्यावरती सुद्धा बरंच दीर्घकाळ चर्चा झाली आणि ती इन्स्टिट्यूशन योग्य पद्धतीने रिबिल्ड करून पॉलिसीजमध्ये जे काही बदल करायचे आहेत त्याच्यावरती पण आता काम चालू आहे आणि त्यामुळे त्यालासुद्धा लवकर गती मिळेल ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यात बहुसंख्य भाजपचेच नगरसेवक आहेत. हो, जर युती म्हणजे 3 पक्षाची जर युती झाली तर कसं नाही. आता ह्याची जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवरतीच होईल. त्यामुळं पण मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा जे काही आपण नगरसेवक शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ते नक्की पुन्हा एकदा पूर्णपणे आपण निवडून येतील यात मला कुठली शंका नाही आहे. अर्थात हा जो काही युतीचा निर्णय हा वरच्या पातळीवरती हा ठरला जाईल, त्या पद्धतीने आम्हाला निर्देश येतील. विधिमंडळ म्हटलं तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे. खूप प्रश्न तुम्ही मार्गी लावले. असा आमदार असावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यातून काय राहून गेलं असं वाटतं तरी? नाही, बऱ्याच वेळेला अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवरती चर्चा व्हायला पाहिजे. जसं की ट्रॅफिकचा जो वाढता पुणे शहरामध्ये जे त्या पद्धतीने ट्रॅफिक वाढतं आहे त्याच्यावरती सुद्धा नक्कीच अजून खूप काम करण्यासारखं आहे आणि इतर ज्या काही सोयीसुविधा अजून चांगल्या पद्धतीने कशा देता येतील, पुण्यासाठी नवीन नवीन प्रोजेक्ट्स कुठले आणता येतील, जसं पुरंदरचं एअरपोर्ट लवकर व्हायला पाहिजे, रिंग रोड लवकर व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती सुद्धा अनेक विषय थोडेसे अजून पुश केले तर नक्कीच त्याला गती येते. पुढच्या अधिवेशनात मी प्रयत्न करेल की अजून सर्वांगीण विषय मांडण्याचा प्रयत्न मी करेल आणि ते पाठपुरावा करून यशस्वी पद्धतीने ते पूर्ण होतील असा पण माझा पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहील. हो हो हो. त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची जी सर्व कॅन्सर जे काही होत आहेत त्याच्यापैकी 34% जवळजवळ ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सगळ्यात जास्ती डॉमिनंट आहे. त्यामुळं आणि त्याची जी मॉर्टॅलिटी आहे ती सुद्धा जवळजवळ 40%च्या आसपास मॉर्टॅलिटी आहे. तर ही कमी करण्याच्या दृष्टिकोनाने योग, आयुर्वेद आणि प्राणायाम हे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याची प्रचार प्रसिद्धी करावी, प्रबोधन करावं, जेणेकरून प्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढेल आणि जरी हा रोग झाला
तरीही त्याला त्याला जो म्हणजे त्यांनी मॉर्टॅलिटी होऊ नये किंवा मृत्यू होऊ नये ह्यासाठी इम्युनिटी ही उपयोगी पडेल अशा पद्धतीचा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हींचा आज वाढदिवस आहे. मला असं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला ज्या गतीने ज्या विजननी पुढं नेत आहेत, तर त्यांच्या हातनं असेच अनेक वर्ष समाज राष्ट्र आणि मानवतेची सेवा व्हावी आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे दोघांनाही आमच्या म्हणजे माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मोठे बोर्ड लागले, ही दोस्ती तुटायची नाही. मला असं वाटतं की खूपच म्हणजे विजनरी असे दोन्ही नेते आहेत आणि खूप कार्य हे त्यांचं महाराष्ट्राने पाहिले गेल्या अनेक 2-2.5 दशकापासून काम त्यांचं पाहतोय आपण आणि त्यामुळे साहजिकच त्यांची मैत्री ही महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्याचा महाराष्ट्राला जास्ती फायदा होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुढं चालला आहे ज्या गतीने ह्याचा सर्वांना आनंद आहे आणि अभिमान आहे. सभागृहाची भांडणं होतात त्याच्याबद्दल थोडी हो, म्हणजे आता नवतरुण आमदारांना काय वाटतं की नाही, कसं आहे की त्या पद्धतीने आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की अशा प्रकारे ज्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे जो दर्जा आहे ही प्रीमियम लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या देशातली आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी घटना ही नाहीच घडली पाहिजे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती भाष्य केलं आहे, मला असं वाटत नाही की इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अशा प्रकारची घटना ही घडेल. आपणास खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.